शिंगवे येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऊस उत्पादन वाढ करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, पोपटशेठ थिटे, मचिंद्र गावडे, नितीन वाव्हळ, माऊली आसवारे आदी ग्रामस्थ, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक, ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित यांनी मार्गदर्शन केले। ऊस विकास मेळावा व कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोरडे। केमिकेमध्ये डॉक्टर विवेक गोटे आणि नलावडे साहेबांचं प्रशिक्षण आम्ही 4 दिवस घेतलं। आम्ही वेगवेगळ्या दिवशी गेलो। एक वेळा सगळं संचालक मंडळ गेलं, एक वेळा आपल्या परिसरातील 35 शेतकरी पाठवले। मला वाटतं आपल्या गावातून बोर्डे सरांना पाठवलं आहे का? बोर्डे सर आता त्यांनी खरं तर शेवटपर्यंत थांबायला पाहिजे। ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांनी अनुभव सांगितला पाहिजे ना। नुसतं आपण गेलो ना आलो असं नाही। आपण पंढरीची वारी केली तर निदान तिथून आल्यानंतर काय काय अनुभव झाला ते सांगता आलं पाहिजे। आणि मी तुम्हाला गोष्ट सांगतो, प्रामाणिकपणाने म्हणजे आता एआय टेक्नॉलॉजी ज्याच्याकडे 5 एकर 10 एकर जमीन असेल, सगळीच्या सगळी एकदा करू नका। 1 एकर किंवा 2 एकरवर हा एआय टेक्नॉलॉजीचा प्रयोग करा। एआय टेक्नॉलॉजी करण्यासाठी आता आपण नदी काठाला राहतोय, आपल्याला पाण्याचं महत्व कळत नाही, परंतु मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा, आपण पाणी शेताला देतोय, पिकाला देतोय, आपण नक्की पिकाला देतोय का वावराला देतोय? एवढं सांगा। पिकाला देतोय, वावराला देतोय? पिंपरखेडला यात्रा आहे, 2 दिवस गाडी बघायची, एकदाच पाणी भरून घ्या म्हणजे आपल्याला 2 दिवस तिकडे जाता येईल, अशी पण मंडळी आहेत का नाही? एकदा वावरावर वेलचेल करून टाकलं तर माणूस स्थिर होतो। त्याच्या त्या पिकाचा जीव गुदमरतोय, त्याची ती मुळं गुदमरायला लागली आणि आपण ड्रीप जरी एखाद्याने केलेला असेल, पाण्याने जर त्याला पाणी दिलं तर त्या ड्रीपच्या लॅटरल सुद्धा त्याच्यावर तरंगतात। अशी सुद्धा शेतकरी आपण पाहिले। म्हणून मी तुम्हाला सांगतो, पिकाला पाणी द्यायचं, जमिनीला पाणी नाही द्यायचं। पिकाला जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं पाणी देण्याची भूमिका आपण केली पाहिजे। आता एआय टेक्नॉलॉजी मध्ये काय सांगतायत का, प्रत्येक पाणी किती द्यायचंय? तुम्ही एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड एक फार त्याच्यापेक्षा 2-4 फुटाची किंवा हे 4 फुटाचं 5 फुटाचं असेल तर एक 7-8 फुटाचं। जुन्या काळात आपल्या टीव्हीचा अँटेना कसा असायचा घरावर, तसाच एक अँटेना फक्त आपल्या शेतामध्ये लावायचा। 1.5-2 किलोमीटरच्या रेडियस मध्ये म्हणजे त्रिज्येमध्ये त्याचं सगळं कामकाज चालणार आणि त्याच्यावर आपल्याला कळणार आजच्या सूर्यप्रकाशाचे तापमान किती आहे, आजचं वाऱ्याचा वेग किती आहे, आज आपल्या जमिनीची काय परिस्थिती आहे, आज आपली जमिनीमध्ये आर्द्रता किती आहे। या सगळ्या गोष्टी त्या वेदर स्टेशनच्या माध्यमातून पुढे जाणार बारामती केव्हीकेला आणि तिथून त्या शेतकऱ्याच्या मार्फत म्हणजे त्या केव्हीकेच्या मार्फत त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज येणार की आज लक्ष्मण शेठ इकडे तिकडे फिरून उपयोग नाही, ह्या कोपऱ्याला पाणी कमी पडलेलं आहे, उद्या अजून 8 दिवसांनी तुमच्या जमिनीवर या पिकावर काहीतरी रोग येऊ शकतो, अमकं होऊ शकतं। उद्याचं जे संकट आहे ते सांगण्याची भूमिका त्या एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मिळणार आणि त्यांनी तिथं टार्गेट ठेवलेलं आहे, एकरी 150 टनाचं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार। आता त्यांचे प्रयोग 150 टनाचे त्यांनी काढले, व्हरायटीनुसार वेगवेगळ्या याच्यावर प्रयोग केले। 265 लावला एकाच दिवशी, 86-032 लावला, 8005 लावला, बाकीची सगळे व्हरायटी लावल्या आणि 12 महिन्यामध्ये त्यांनी अगदी 120 टनापासून वेगवेगळ्या व्हरायटींचं ऍव्हरेज त्यांनी काढलं। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।